पिवळा धम्मक आहे शेतकऱ्यांचं सोनं कसं आहे बघा. गावाकडे हाच आनंद भेटतो आहे ना, जेव्हा आपण शहराकडे मिस करतो. आमच्यासाठी पुरणाचा बेत केलाय, पुरणाची आमटी कटाची. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय भीम जय शिवराय. परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज तर आपण चाललेलो आहे बाहेर. कुठं चाललोय बाहेर बायको? सस्पेन्स ठेवायचं म्हणते बायको. चला तर मग आपण तिकडे गेलोच तुम्हाला दाखवणार आहे. कंटाळा आला ना जरा, म्हणलं आपण थोडंसं फिरून येऊ. फिरून येऊ. फिरून येऊ म्हणलं जरा. हा बघा शाळेचा दांडी मारली. दीदी आमच्यावर नाहीये, दीदी चालली स्कूलमध्ये. मम्मी पण घेऊन जायला आले तिला. एक्झाम चालू आहे. मम्मी ए तिची काळजी घे बरं का, तिला डबा टिफिन वगैरे दे. हा उठून बनवून द्या तिला, भाजी बनवली तर चपाती बनवून द्या तिला, नाही तर चपा काढाल. दीदी यायला जमत नाही काय की आपण चाललोय, पण दीदीची स्कूल आहे. दीदी बघा मनात खुश आहे का रडतीये का माहिती आता. थोडी नाचणार आहे, तिला मन नाराजच असणार आहे. नाही दीदी आपली मोठी आली आता, दीदी आता सगळं बघते. चला दीदीला सोडून येतो स्कूलमध्ये, म्हणजे आम्हाला निघायला. पण मला जाऊशी वाटत नाही दीदीला सोडून ते आमच्या बरोबर. बायकोचं आउटफिट बघा कसलं वेस्टर्न स्टाईल एकदम. हा माझा लुक, ही आमची बॅग. मम्मी काळजी घे बरं का. काय येतो आम्ही लगेच परवा दिवशी, ठीक आहे. एक दिवसाचा प्रश्न आहे, जास्त काय नाही आहे. आणि दीदीची पण काळजी घे, तुझी पण काळजी घे. आणि खातपीत जा टायमावरती, आणि फिरायला पण जा, चालाय फिरायला जा. आता आम्ही चाललो म्हणल्यावर आहे ना, मम्मी निवांत मोबाईल घेऊन बघत बसणार. कसं काय करायचं नका, स्विच ऑफ बघत बसू नका. काळजी घे. येतो आम्ही लगेच परवा दिवशी मागं, ठीक आहे. तुला काय आणायचं आता ना? हा चटणी आणायची, चटणी आणायची. चटणी हा अरे बोंबील आणायचं आहे का तुला? बोंबील पाहिलं ना. हा मम्मी बोंबील खायचं ते पण. हा मोठे उलट मोठे चांगले लागतात खायला. हा मग चला जाऊ मग. आता आपण निघतोय, उशीर होते आम्हाला. अजून पुढचा प्रवास भरपूर आहे. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही राहा, ठीक आहे. चला उरका, किती उशीर झाला नुसतं टाइमपास करताय. उन्हाच्या आत आपलं पोचलेलं बरं नाही का? ती बॅग बसेल का व्यवस्थित? यंदा कुठे चाललाय तू? हां दीदीला घरात ठेवलेस आणि चाललायस शायनिंग मारत. आणि पप्पाचा आमच्या नुसतं टाइमपास चाललाय बघा. हां नुसतं टाइमपास करतो. ऊन लागतं एवढं, उन्हात आणांचं लवकर पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही मस्तपैकी आंबेगाव इथे थांबलेलं आहे. नरमाचं काय करतो बघू, काय चेक करताय हो? काय चेक करतो? PUC चेक करताय. किती छान मस्त वातावरण दिसतं. माझ्या कामासाठी थांबलो होतो, गाडी साईडला घेतली होती. आणि बायकोचे काय चालले होतं, तर बायको काढत होती फोटोज आणि शूट. मग फोटोज नको काढायला, छान आउटफिट घातले म्हणल्यावर. आणि व्हिडिओ बनवते अजून पण. काय नखरे करते काय माहिती बायको. बाहेर आले की मोबाईल घेऊन सेल्फी काढ, हे करते का चालू लागली. हा चला चला चला. चला आता भूक लागली मस्तपैकी येत मला. शिवनेरी मिसळ खायला आलेलो आहे खेड शिवापूरच्या इथे. चला किती छान. तर बायकोला लागली भूक. हा तिला मिसळ खायची होती, मिसळ आणि काय उत्तप्पा. उत्तप्पा त्याला फेवरेट आहे, उत्तप्पा आवडतो. आणि तो खूप भारी मिसळ मिळते, म्हणजे खूप नावाजलेलं आहे शिवनेरी मिसळ म्हणून आहे. वाटतं की आपण हलक्या बघतो असं काहीच बिलकुल वाटत आहे. खूप कम्फर्टेबल एकदम भारी एकदम.
आणि इथं प्रत्येक टायमाला आम्ही इथून जायच्या टायमाला म्हणलं तरी आम्ही इथूनच नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे करून जातो. तर तुम्ही पण या रूटला कधी आलात तर नक्की भेट द्या. ती हॉटेलला पण मस्त एकदम इथं टेस्ट वगैरे चांगली भेटते. काय म्हणतेस बायको, बरोबर आहे ना? आणि मिसळमध्ये काय काय इन्क्लूड आहे ते पण बघा. गुलाबजाम इन्क्लूड आहे, मटकी आहे, दही आहे, पापड मसाला, काय पापडी आहे, फरसाणा, रस्सा, ताकमध्ये पण एकदम बुंदी टाकून मस्त. आणि ही बघा किती छोटी बकेट, कशी वाटते? छान आहे ना? बरं चला आता मग आता सुरुवात करू खायला. ह्याने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे, मला भूक लागली. चला अजून परत बायकोनी डोसा मागवला. उत्तप्पा खाऊन उत्तप्पा तिला आवडला आणि परत डोसा पण मागवला. अजून मस्त आहे पण अजून होय. नवऱ्याकडून एक घास. पाहिजे पोट पण जाम भरलं आहे. अजून काय पाहिजे का बायको? बिल झालं 340 रुपये. ठीक आहे, चांगलं आहे. या धरणामुळे इथलं शेतीभाती खूप चांगली होती. शिरवळमध्ये धरण असल्यामुळे हिरवळ झालंय. शिरवळमध्ये धरण असल्यामुळं सगळीकडे हिरवळ आहे. बैलगाडी चालवतायत. शेत बघा किती मस्त वाटते. गावाकडचं खरं सोनं आणि शेतकऱ्यांचं पण खरं सोनं आहे की नाही? बरं रेनू, हा शेतकऱ्यांचं खरं सोनं किती मस्त वाटतंय. आणि आपल्या शेतीमध्ये बनसोक्त असं पाणी. वेदनूला बघा गारगुटी भेटली कशी. अजून एक तिथे हा गाळावू शकतो. हा ते धरण जवळ असल्यामुळं पाणी किती आहे बघा शेतीला. आणि हे सगळं पाटाचं पाणी म्हणतो ना आपण. हा आणि बघा कसं शेतीला कसं पाणी सोडतात बघा. हे गावाकडे हाच आनंद भेटतो आहे ना, जेव्हा आपण शहराकडे मिस करतो. यज्ञूला काय घालू बघू. यज्ञूने बघा काय आणलंय, गारगोटा घेऊन आला शोधून. चला निघूया आता. मस्त यज्ञ पण गार फ्रेश झाली. हे मॅडमने तो ओंडी घेतली भिजून. आपण कधी काम करणार असं उन्हामध्ये? होय होईल का आपल्याकडून असं? हां बायकोचं तर लोक दुखतो उन्हामध्ये जरा आला तर. खरंच शेतकऱ्याचं. झेंडूची फुलं आहेत नाही, झेंडूची फुलं आहेत, तिकडे गहू आहेत. पिवळा धम्मक आहे. शेतकऱ्यांचं सोनं कसं आहे बघा. हे का नाही? कोमलताईचा गोटा रिकामा झाला आज. आंब्याची झाड, गुलाबाचं फूल. माझ्या ताईकडे आले मस्त पैकी. बापरे काय चाललंय बघा आमचं. पुरण बनवायचं चाललंय. बघा ताईने माझ्या बघा काय पुरण मस्त आमच्यासाठी पुरणाचा बेत केलाय. पुरणाची आमटी कटाची.
बघा मम्माला भेटून कसं झालं चांगले झुंबर आणलं पुरणाची आमटी करते कटाची मस्त पैकी आणि पुरण पण केलेलं आहे बघा पाहुणं जेवलात का म्हण ना पाहुणं जेवलात काय नको बाई बस म्हणते बघा पाहुणं तुमच्यासाठी पुरणाचा बेत केलाय तिने हा पुरणपोळी हा मम्मी करायची मम्मीची आठवण आली हा नवऱ्याला माझ्या मम्मी अशी पुरणपोळी पाहुणे येणार आहे बाई मटण करून ठेवायची पुरणपोळ्या करून ठेवायची हे काय ठेवलंय जन अगं पीठ घातलंय भिजत अच्छा काय होतं पोळ्या चांगल्या होत्या बघा पीठ भिजत घातलंय तिने मौसूद पोळ्या होण्यासाठी पीठ सुकणार नाही काय नाही पहिले मळवून घेतलं का हा कठीण मळलं आता परत मळायचं जरा हा याला किती वेळ ठेवायचं ते काढतातच असं चिकटपणा येतो बघा किती छान मौसूद म्हणून ठेवलेलं आहे ही कुठली पद्धत गावाकडची पद्धत गावाकडची पद्धत मग पीठ सुकू नये म्हणून मऊ मऊ चपात्या हव्यात खायला पाहुण्याला चावायला यायचं नाही ना माझ्या घरात पडलं काय चावायला दात पडले नाहीत हो पाहुण्याला आपलं नाजूक नाजूक पोळ्या का जाडजाड पाहिजेत पाहुण्याला 2-4 पोळ्या खाल्ल्या पाहिजेत पाहुण्याने सांगितले कमलताईला सांग लय पुरण भरू नकोस झालं की मऊ सुद्धा चांगली आहे रे ही लय भारी होत्या ना पोळ्या आता अशी 4 वाजता 4 वाजता आहे ना चढ असते त्याला आवडतं की नाही बघा पहिलं छान केक कपडे आता म्हटलं ह्याला पुढायला ह्याला आवडतं ले कलरचे कपडे बघितले म्हटलं ह्याला आवडायचंच नाही केलं माझं छान वाटते त्याला अरे म्हटलं आणि पांढ घाण होऊन जाईल कशात घडी झाली लगेच पिरूला पण मी म्हणते पांढरेच कपडे घेत जा हा मस्त आहे बड्डेला घालायला कुठे नंतर जेन्सला आता जाताना त्याला कधी घालायचं तेव्हा. ती म्हणत होता कशाला म्हटलं कपडे राहिलं मस्त आहे मस्त आहेत ना आवडलेत का आयुषला आवडेल का एक नंबर छातीपर्यंत जीन्स आहे त्याची आता त्याला आवडते की नाही काय माहिती त्याची कंबर तुझ्या ताईंनी बघा आमच्यासाठी चिकन बनवून ठेवलंय येणार म्हणून चिकनची तयारी चिकन बनवून तर बनवून ठेवलं आणि परत संध्याकाळची पण पुरणची तयारी पण करून ठेवली आहे पुरणपोळी आणि नेमकी यांची तर आलं ना आपल्याकडे बाजरीची भाकरी खायला भेटते बघा थांबा हे बी टाकून. हा हा शेतातला कांदा. शेतातला कांदा जवळ शेतात त्यांच्या स्वतःच्या शेतातला कांदा भाजीपाला तर फुल तर एकदम असं फ्रेश भेटतं गावरान कोंबडं खातोय आम्ही पुण्याला भेटत नाही गावरान गावरान कोंबड्याचं मटण केलंय ताजी ताजी मटन चिकन चिकन या जेवायला सगळ्यांनी ना यांच्याकडे बघितलं की मामीचीच खरंच आठवण येते बाबा कालवण भाकरी. या मग तुम्ही पण जेवायला आमच्या बरोबर ऐक ना ताई जायचं. हा जेवा या यात बघून बोलायचं जेवा या जेवा या. वास्तूसाठी कसं तोडून काढलं त्याने यदुनी तोडलं बघा हे कांदा बघ मागं कांदा यदुनी काम केलं आज अरे एक एक देतात बाई त्याला वाढकी चांगलंच भरू तर दे. तिथं एक करोड आहे आणि ताई नाव काय ठेवलं वास्तूचं नाव काय लक्ष्मी नाव ठेवलंय ताईंनी शौर्याने सांगितलं लक्ष्मी लक्ष्मी नाव ठेवलं हो आणि हुशार चप्पळ आहे हा एवढं सगळं या ताई बघतात एकटी करतात सगळं म्हणजे मुलं पण करतात मुलं त्यांना मदत करू लागतात पप्पा व्हिडिओ बनवतात. हां सगळं एकटी करतात तरी एवढं त्यांनी एकटीने सगळं हँडल सगळं त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे घर शेती बघून सगळं पुन्हा अडकिता काय म्हणतात त्याला अडकिता अडकिता म्हणतात होय स्वतः त्यांनी गोटा तयार केलेला आहे बघा त्यांची मेहनत त्यांचं कष्ट हे सगळे झाडं वगैरे त्यांनी स्वतः लावलेली आहे हे अंगण वगैरे साफसफाई करणं हे त्यांचं घर आहे हो त्यांची आज रांगोळी वगैरे त्यांनी पण स्वतः एकदम केलेलं आहे स्वच्छ किती ठेवतात बघा ते आणि त्यांना फुलांचा पण खूप वेळ आहे हे बघा किती कुंड्या त्यांनी लावल्यात बघा हे रांगोळी तुळशी समोर तुळस समोर फुल बघा कसं दिसतं हे फुल गुलाबाचं फुल बघा किती मस्त आहे ही कुंडी बघा त्यांनी कशी लावली आहे हँगिंग आपण पुण्यामध्ये
खाऊची पाण्याची कसं केलं हँगिंग बघा हे. खूप त्यांना असल्या गोष्टीचं खूप वेळ आहे आणि ही त्यांची शेती आहे. हा आमचा बघा सगळा हे बघ जिथपर्यंत माझा हात जातो तिथपर्यंत. हे सगळं त्यांचं आहे बरं का. ही सगळी आमची शेती हा गहू. पीक पिकलं नाही कच्ची किती छान दिसते ना. हे सगळं यांचं कष्ट आहे बरं का या ताईंचं. हा आमचा ही कष्टाने शेती पण आमची आहे बरं का. खूप कष्ट करतात खूप म्हणजे खूप मेहनत आहे. स्वीटी इथं चिंच झाडं बघा. चिंच नाही, मग काय इथं चिंच नाही तिथे. चिंच थोडी नाही, बाबळी आहेत त्या. अरे नाही अरे आहे ना बाबळी आहेत त्या चिंच. बाबळ आहेत हो यार बाबळ आहेत खरंच की. हे बघा, कशी कॉमेडी झाली बघा. नवऱ्याला माझे चिंच आणि बाबळीमध्ये फरक समजत नाही. येडपाटाची येडपाटाची झाड आहेत मोठे येड्याची बाबळीची. शाळेतून आयुष आला बघा कधी पण वाळू बघतोय. मावशीकडून गिफ्ट आयुषला. कसं वाटलं आयुष तुला आवडले का बाबा. इकडं बघ की इकडं बघून बोल कॅमेरा मध्ये. आवडल्यात का तुला जीन्स. हा अरे आता दिसतोय बघा, आता दिसतोय. आता कोणी असतं असं म्हणली असती थँक्यू मावशी की काय मध्ये व्हिडिओ निघत कसा छान मस्त दिसते एकदम. माझ्या मावशीला आणला असं म्हण. माझ्या मावशीनं मला बर्थडेचं गिफ्ट दिलं बरं. ताईंनी रेणुका साडी घेतली. छान आहे एकदम मस्त भेटली. बहिणीला साडी का चांगली. चांगले का चेक केलं का चांगले का. हे काय असं हे काय काय हो दे छान आहे. मी आले इथे ताईसाठी साडी घ्यायला, तर ताईनेच मला साडी घेतली. गाड्या मग माग. ताईला साडी घ्यायला आलं तर तिनेच मला साडी घेऊन बसली. पिशवी घेतली का?